अरे मुक्ता, तू कधी आलीस? आत्ताच. खूप छान वाजवत होतास. म्हणून ऐकत बसले. ऍक्च्युली राकेश, खरं तर मी तुला माझ्या त्या दिवशीच्या वागण्याबद्दल सॉरी म्हणायला आलेले. ओह, आय सी. एका अर्थी बरंच झालं. खरं काय ते तुला कळलं. इतक्या पराकोटीचं बंधुप्रेम मी तरी कुठेच नाही पाहिलं. पराकोटीचं प्रेम करावं असाच आहे आमचा सागर. अगदी फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गऱ्यासारखा गोड. बरं बाबा, आता आमच्यावरही थोडंसं प्रेम असेल तर एक छानसं गाणं म्हण ना. हसणार नसलीस तर. नाही हसणार. नक्की? जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का. माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का. जे वेड मजला लागले. अजून किती वेळ बसावं लागणार आहे? आता मुक्ता येईल तवर थांबा. ती फुलं आणील मग आरती, तवर थांबाच. अरे पण ती कधी येणार आहे? हात जोडा. शाळेत शिकवायला जायचंय म्हणून? हो, पण खरंच जायचंय मला. अगदी हाच उत्साह होता माझा त्या वयात. पण मग लग्न झालं, सरदेसाईंच्या घरात आले आणि संसारात गुरफटून गेले. पण आता मी जाईन ना, तेव्हा या माझ्यासोबत. मुक्ता, काल बाबा एवढे खुशीत होते ना. मासाहेबांनी कबूल केलं त्यांच्या शाळेच्या दुरुस्तीसाठी पैसे द्यायचं. अरे वा, ही तर खूप छान बातमी आहे. मला आता पार्टी हवी. बोल, काय खाणार? दुसरं काय, हिंदी सिनेमा फेम गाजर का हलवा. आज मलाही तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची. सागरला आज मी चक्क देवासमोर हात जोडताना पाहिलं. हो, आता मासाहेबच लक्ष देणार आहेत त्याच्याकडे. त्यांच्याच देखरेखीखाली राहील तो. मला ना सारखं वाटायचं सागरला गरज आहे ते फक्त एका लगामाची. आणि आता चांगलाच लगाम घातलाय. आणखीन काय वाटतं सागर बद्दल? आणखी पराकोटीचं प्रेम करावं असाच आहे आमचा सागर. अगदी फणसासारखा, वरून काटेरी पण आतून गऱ्यासारखा गोड. सागर ना एक उमदा दिलेर माणूस आहे. हो,
येस येस येस. नाही आम्ही एक काम करतो ना, महोत्सवाच्या मेलिंग लिस्टमध्ये आपलं नाव टाकून देतो. हो, म्हणजे काय होईल, दरवर्षी न चुकता आपल्याकडे आमंत्रण येईल. हो हो, नक्की आम्ही पर्सनली बघू. येस 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 येस. अँड थँक्यू व्हेरी मच. कोण? डहाळे, डहाळे. लेबर कमिशनर. हां. त्याला कधीपासून संगीत नाटकात इंटरेस्ट वाटायला लागला? आपण प्रायोजक झाल्यापासून. बरं, त्यांनी सांगितलंय की पुढच्या आठवड्यात सरप्राईज चेक आहे. कधी? हे कळलं असतं तर मग सरप्राईज काय. दादा, मग त्या डहाळेला काय उगाचच पासेस द्यायचे? नाही त्यांनी सांगितलंय पुढच्या आठवड्यात कधीही. ओके, मग ते ग्लोव्ज आणि मास्क मागून घ्यावेत. बऱ्याच दिवसाचं पेंडिंग आहे. दादा, हे वाचा. काय? सागरबद्दल लिहून आलंय? दादा, रोज बातमी छापून येण्याएवढं त्यांनी काहीही केलेलं नाही. मग काय? वाचा तर मी मार्क केलाय. तू वाचलंयस ना, मग सांग ना. दादा, एक स्वीडिश कंपनी, त्यांना इकडे बिझनेस चालू करायचा, इकडचा पार्टनर घेऊन. आईस्क्रीम्स आणि चॉकलेट्समधला रिपीटेड ब्रँड आहे. फॉरेन कोलॅबोरेशन. मा हो म्हणतील. दादा, मान एकदा समजवायला हवं. सध्याची इकॉनॉमी, बदलते ट्रेंड, सगळं त्यांना नीट सांगायला हवं. गोवर्धनला समजून सांगायला पाहिजे. त्याच्या गळी उतरव. त्यांनी भरवलेला घास मानच्या गळी उतरतो. मानची पण कमाल आहे. सख्ख्या मुलांपेक्षा त्यांचा मॅनेजरवरती जास्त विश्वास आहे. That is because he has been managing everything for the past so many years. पण दादा, म्हणून दरवेळेला आपण त्यांना मॅनेज करत राहायचं? Anyway, बरं दादा, दुधाकडून आईस्क्रीम्स आणि चॉकलेट्स म्हणजे काही फार डायव्हर्सिफिकेशन नाही आहे. मी तर म्हणतो उलट एक्सपान्शनच आहे. गोवर्धन. Objectives, syllabus, classrooms, building, cost. वाह, अतिशय प्रोफेशनल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. क्रिस्टल क्लिअर. पुढे कुठलीही क्वेरी येऊ नये म्हणून मी स्वतः जातीने हा रिपोर्ट तयार केला. काय मॅडम, प्रोजेक्ट जर व्हायबल असेल ना तर ब्रीफमध्ये रिपोर्ट केला तरी मंजुरी मिळू शकते. गोवर्धनजी, मला ना पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीवर काम करायला नाही आवडत. त्याला फायनल मंजुरी मिळतच मी दिवाकरजींकडे रिपोर्ट करतो. गोवर्धनजी, या प्रोजेक्टची लीडर मी आहे, तेव्हा तुम्ही मला कळवलत ना तरी देखील चालेल. ठीक आहे? येस मॅम. थँक्यू. गुड डे. गुड डे. अरे सागर, बरं वाटत नाहीये का? मला काय होणार आहे, बरा आहे मी. मग कॉलेजला नाही येणारच? आज नाही. आज सागर, तुला माहिती आहे कॉलेजमध्ये काय चाललंय? कशाबद्दल? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल काय? प्रिन्सिपल मॅडमनी मला भेटायला बोलवलं होतं. का? तुझ्या अटेंडन्स संदर्भात. का?
तिला माझ्या तोंडावर सांगायला भीती वाटली. हाच प्रश्न मी त्यांनाही विचारला. मग काय म्हणाली म्हातारी? म्हणाल्या की तोंडावर सांगायला तोंड दाखवायला तर हवं ना. आणि तुझं हे असंच चालू राहिलं ना तर त्या रस्टिकेट करणार आहेत तुला. मग करा म्हणावं, वाट कसली बघताय? सागर, अरे त्या पालकांना सुद्धा भेटायला बोलवणार आहेत कॉलेजमध्ये. मला काही फरक पडत नाही रे. पालकांना कॉलेजात बोलवा, नाही तर स्वतः या इकडे पालकांना भेटायला. या असल्या धमक्यांना मी शाळेत असताना सुद्धा कधीच घाबरलो नाही रे. सागर, अरे कळतंय का तुला? हे बघ, तुला शिकायचं असेल अरे नाही शिकायचंय मला, बस. सागर, मला काहीच करायचं नाही. एखाद्याची अन्नावरची वासना उडते ना, तशी जगण्यावरची वासनाच उडाली आहे माझी. सागर, आणि वेळ आलीच ना तर नडेन मी तिला अख्ख्या कॉलेज समोर, समजलं ना? समजते कोण? तू टेन्शन घेऊ नकोस, जा कॉलेज. अरे जा ना, तुला शिकायचं आहे ना. प्लीज प्लीज. He loves me not. He loves me. He loves me not. आता काय करणार? दुसरी फांदी आणू का, की असं झाडच धरतेस हातात? Shut up यार. त्याला मी आवडत नसते तर कशाला बसलो असतो आपण इकडे त्याची वाट बघत? मुक्ता, राकेश, अरे काय झालं? थोडा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? कसला? आज मला प्रिन्सिपलनी बोलवलं होतं. तुला? का? सागरच्या अटेंडन्स विषयी. ते म्हणाले की यापुढे एक दिवस जरी सागर अब्सेंट राहिला तरी मी त्याला कॉलेजमधून काढून टाकेन. अरे मग सांग ना त्याला तसं. सांगितलं ग, 1000 वेळा त्याला सांगितलं, पण तो ऐकतो का माझं? मी ना हे सगळं शालिनी काकूंनाच सांगणार आहे. हे प्लीज, घरी हा विषय सुद्धा काढू नको. हे, अँड डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी जस्ट फाईन. ओके? आले वाटतं बाईसाहेब. हाय देअर. अरे पण तू तर मेला होतास ना. अरे मला कळलं तू मेलास म्हणून मी धावत धावत आलो. म्हणलं बॉडी तरी मिळेल तुझी. गोवर्धन, How are you? फाईन फाईन. ये. अरे मुक्ता, 6 वर्षाची असताना गेलास तू, 19 वर्षाची झाली ती आहेस कुठे? ए, पण मी तुला जाताना म्हणालो होतो की मी परत येणार म्हणून. जबान दिली होती मी. माझी जबान मी खरी केलेली आहे. आय एम बॅक हिअर. अरे, पोरीचं एवढं कौतुक करत होतास आणि वहिनींना काय लपवून ठेवलेस? Where is she? शी इज नंबर. Oh, shit. I'm sorry यार. आपण सगळ्या गोष्टी किती गृहीत धरतो ना. अरे असू दे रे, जा रे. मला सांग, बहिणी कशा आहेत, पोरं बाळ कशी आहेत? फाईन. म्हणजे आम्ही सगळेजण झालो. जर का सगळ्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या तर मग डिसिजन घेऊ. मुक्ता कशी नाही रे तू? अरे, आजकालच्या मुली काय 7च्याच घरात येतात? आठव आपल्या वेळचे ते दिवस. तू वैदेहीला कधीही 7 वाजता सोडायचा नाही. आठवतंय? कायम तिला म्हणायचा जाशील ग, आणि तिला पार तिच्या घराच्या बोळापर्यंत सोडायला जायचं. आणि तोपर्यंत 9 वाजून गेलेले असायचे. तुला आठवतंय एकदा ती म्हणाली होती की तिच्या आईने घराच्या उंबरड्यावरती भांडं उपड करून ठेवलं होतं. तेव्हा तू तिला चिडून म्हणालास की तुझ्या आईला सांग घरातली सगळी भांडी बोहाणीला देऊन टाक म्हणून.
ए बाबा अरे ते सगळं मुक्ताला सांगू नको वांते करशील माझे. हॅलो हॅलो पप्पा. हा बोल का. पप्पा आज जरा उशीर होणार आहे. का ड्रेस रिहर्सल आहे पप्पा. अगं पण हे सकाळी तुला ठाऊक होतं ना, मला सांगून जायचं ना. हो पण विसरले, सॉरी. बरं बरं असू दे. मला सांग कोण आहे तुझ्या बरोबर. सगळे आहात पप्पा आणि मुळात म्हणजे राकेश आहे. अच्छा अच्छा राकेश आहे ना, मग ठीक. ओके बाय. ओके. आता आलाच आहेस फर्स्ट क्लास जेवून जा. ओके. उत्तम स्वयंपाक करतो मी. हॅलो. हॅलो विजा, राकेश बोलतोय. हां बोल. अरे जरा तू सागरला कॉलेजमध्ये येऊन लेक्चर्स अटेंड करायला सांग ना. का आता काय झालं. प्रिन्सिपल मॅडमनी मला भेटायला बोलवलं होतं सागरच्या अटेंडन्स संदर्भात बोलायला. म्हणाले की हे असंच चालू राहिलं ना तर ते रस्टिकेट करणार आहेत त्याला. जरा प्लीज बोल ना त्याच्याशी. हां ठीक आहे बघतो मी. आजकाल सागर खूप डिस्टर्ब असतो रे. कोणाशी धड बोलत नाही, कोणाला काही सांगत नाही. तू जरा प्लीज बोलशील का त्याच्याशी. विजा तू सागरचा सगळ्यात जवळचा मित्र आहेस. तो तुलाच सांगेल. हा प्लीज प्लीज त्याच्याशी बोल. बघ ना त्याच्या मनात काय चाललंय. हां ओके. थँक्स यार. थँक्स सो मच. बाय.